भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या 125वी जयंती आहे। त्यानिमित्तानं या महामानवाला अभिवादन करण्याची राज्यभरात तयारी सुरू आहे। अशावेळी संविधान निर्मिती करताना बाबासाहेबांनी वाचलेली पुस्तकं आपल्याला पाहायला मिळाली तर, किंवा बाबासाहेबांच्या घरामधली बाबासाहेबांचा स्वतः ज्याला स्पर्श झालेला आहे अशी त्यांच्या वापरातली भांडीकुंडी, फर्निचर, बाबासाहेब हातामध्ये टेकायला घ्यायचे ती काठी, अशा दुर्मिळ वस्तू आपल्याला पाहता आल्या तर, आणि या मौल्यवान वस्तू प्रत्यक्ष बघण्याची संधी मुंबईकरांना चालून आली आहे। तत्पूर्वी झी मीडियावर आम्ही तुम्हाला या वस्तूंचं दर्शन घडवतोय। मुंबईत एक प्रदर्शन मांडण्यात आलंय ज्यात या चीजा ज्या स्वतः बाबासाहेबांनी वापरल्या आहेत, बाबासाहेबांची बसायची खुर्ची, बाबासाहेबांच्या अस्थी, त्यांचे दुर्मिळ फोटो, बाबासाहेबांची ग्रंथ संपदा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। या साऱ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईत ज्या ठिकाणी राहत होते ते निवासस्थानी आहे। झी 24 तासच्या सगळ्या दर्शकांसाठी आपण दाखवणार आहे पहिल्यांदा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे साहित्य वापरायचे, जे फर्निचर वापरायचे, जी पुस्तकं वापरायची, ते पहिल्यांदा दर्शनीय लोकांसाठी पाहायला ठेवण्यात येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा 125वे वर्ष आहे, त्याच्यामुळे लोकांसाठी हे पाहायला ठेवलं जात आहे। पण पहिल्यांदा याची दृश्य आपण झी 24 तासवर पाहणार आहे। आपण जे आता पाहत आहात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी लोक भेटायला यायची त्यांच्यासाठी ही बैठक व्यवस्था होती। तत्कालीन सगळे हे फर्निचर आहे आणि जी पुस्तकं इथे ठेवण्यात आलेली आहेत ती देखील त्यावेळेसची सगळी पुस्तकं आहेत की जी लोक येऊन वाट पाहायची, त्यांच्यासाठी त्यांच्या ज्ञानात भर पडावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही वेगवेगळी पुस्तकं इथे ठेवली होती। सांसारिक दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जे काही साहित्य वापरले जायचे, जे डब्बे वापरले जायचे संसारामध्ये, ते देखील पहिल्यांदा दिसत आहेत। रमाईन बरोबर संसार करताना घरी कोणकोणत्या वस्तू होत्या, ह्या तत्कालीन जी जुनी दुर्मिळ अशी भांडी आहेत ही देखील पहिल्यांदा पाहता येणार आहेत। जे आपण आता दृश्य पाहताय ते पहिल्यांदा पाहायला उपलब्ध असणार आहेत। 125व्या जयंतीनिमित्त वर्ष आहे, त्यानिमित्ताने हे फोटो आणि दुर्मिळ वस्तू पाहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये लोकांना पाहण्यासाठी असणार आहे आकर्षण, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तक दालन जे बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बसायचे आणि ते पुस्तकं वाचायची, ही पुस्तकं आपण बघू शकता। खूप जुनी अशी पुस्तकं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे फर्निचर आहे हे ते वापरत असणारं फर्निचर आहे, लाकडी वस्तू आहेत। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसायचे आणि त्यांची जी ही काठी आहे ते वापरत होते ते आहेत। आणि मागे सगळ्यात महत्त्वाची ही पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये एनसायक्लोपीडिया लॉज आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात जे संदर्भ त्यावेळेस घ्यायचे होते त्याची ही अतिदुर्मिळ ही पुस्तकं आहेत, ज्याची दृश्य पहिल्यांदा आपण पाहता आहोत। सकाळी 10 ते 8 या वेळेत हे दालन सगळं खुलं असणार आहे। आवर्जून लोकांनी यावं, पहिल्यांदा ज्या वस्तू आहेत ह्या पाहायला आवर्जून यावं आणि पाहावं असं आवाहन केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।